भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी जल्लोष केला। राज्याच्या विविध भागातील महिलांचे 26हून अधिक गट सहभागी झाले होते। भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले व वृषाली वाघुले भोसले यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। तब्बल 8 तास रंगलेल्या या कार्यक्रमात तरुणींपासून 50तील महिलांनी पारंपरिक खेळ, फुगडी, उखाणे आदींबरोबरच पारंपरिक गीते व नवी गाणी सादर करीत सामाजिक संदेश देऊन जनजागृतीही केली। तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना व मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधण्यात आले। कुंकू घ्या कुणी काळ घ्या मणी या गाण्यावर नृत्य सादर करून 10 लाख व्ह्यू मिळवणारी ओवी पाटील ही या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होती। ओवीने देखील नृत्य करून उपस्थित महिलांची मने जिंकली। यावेळी विविध मंगळागौर ग्रुपने विविध सादरीकरण केली, त्याची एक झलक। जोरदार टाळ्या एकत्र। मागच्या महिला बसून घ्या मागच्या महिला। साऱ्या जणी
नमस्कार मंडळी, माझं नाव ओवी निलेश पाटील, शाहीर जीवन पाटील यांची नात आहे मी. आज इथे मंगळागौर स्पर्धेत मी आलेली आहे आणि मला खूप चांगलं वाटतं की तुम्ही मला इन्व्हाइट केलं. आणि एकेकाळी माझ्या बाबांनी पण या मंचावर म्हणजे नाटक केलेलं, म्हणून आज मला खूप चांगलं वाटतं की मी पण आज या मंचावर परफॉर्म करते माझा डान्स. थँक्यू सो मच. तुझं गाणं ॲक्च्युली असं काही डिसाईड पण नव्हतं झालं. म्हणजे माझे पप्पा बोललेले की असं ट्राय कर, आणि माझ्या मम्मी पप्पा चाचू काकूने पण खूप सपोर्ट केला, म्हणून मी आज एवढी व्हायरल झाले. ज्या महिला आहेत त्या आत्ताच्या ज्या महिला आहेत त्या ब्युटी पार्लरमध्ये जातात, पण हीच मी पूर्वीची ब्युटी पार्लर होती जी सगळ्यांच्या घरोघरी जायची. म्हणजे ह्या विश्वास सामाजिक संस्था ठाणे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या अंडर विश्वास सामाजिक संस्थेची टीम काम करते. आणि त्या संस्थेअंतर्गत हे मंगळागौरीचं दुसरं वर्ष आहे जे आपण गडकरी रंगायतन इथे घेतोय. श्रावण महिना सुरू झाला की अनेक हिंदू सण सुरू होतात आणि त्यात अनेक महिलांचे सण सुरू होतात. त्यातला एक महत्त्वाचा सण म्हणजे मंगळागौर हा सण असतो. अनेक खेड्यापाड्यांमध्ये विविध शहरांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ह्या सणाला अधिक प्रोत्साहन मिळावं, या महिलांच्या गटांना अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून मागच्या वर्षीपासून विश्वास सामाजिक संस्थेकडनं मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यास सुरुवात झालेली आहे. मागच्या वर्षी आपण एक 20 गट ह्या स्पर्धेत होते आणि ह्या वर्षी एकूण 30 गट ह्या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभाग घेतलेला आहे. फक्त ठाण्यातलेच नाही तर मुंबई उपनगर असतील, नवी मुंबई असेल, तसेच कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग असेल, अलिबाग असेल, ह्या ठिकाणाहूनही महिलांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला दिलेला आहे यावर्षी. आणि पुढे सुद्धा ही स्पर्धा चालू राहील. हिंदू सणांना आम्हाला जितकं छान प्लॅटफॉर्म तयार करता येईल तो विश्वास सामाजिक संस्थेकडनं केला जाईल अशी ग्वाही मी इथे देते. आणि सर्व ठाणेकरांना विनंती करते की आज सायंकाळी 7पर्यंत ही स्पर्धा आहे. जरूर बक्षीस समारंभाला सुद्धा ते उपस्थिती दाखवू शकतात. धन्यवाद. किती गट सहभागी झालेले आहेत? एकूण 30 गट सहभागी झालेले आहेत. 80% हे ठाणे शहरातले गट आहेत आणि बाकी 20% हे मुंबई उपनगर असतील, नवी मुंबई असेल, तसेच कोकण पट्ट्यातले जेवढी आपली शहर आहेत तिथनं हे गट आलेले आहेत. 20 गटामध्ये किती महिलांनी सहभाग घेतला? प्रत्येक गटामध्ये 10 ते 15 महिला त्याच्यामध्ये आहेत आणि काही युवक आहेत, युवती आहेत आणि विविध कॉन्सेप्ट्स घेऊन इथे मंगळागौर स्पर्धेमध्ये महिलांचे काही प्रॉब्लेम असतील, मासिक पाळीचा विषय असेल किंवा काही महिलांच्या हेल्थविषयीचे विषय असतील, सरकारने ज्या योजना महिलांसाठी राबवल्या आहेत त्याबद्दलचे विषय असतील, असे वेगवेगळ्या विषयांवरती अनुसरून मंगळागौरीचे पारंपरिक खेळ इथे सादर केले जातात. तिने श्रावणामध्ये नवरात्र असेल, 5 दिवसाचं एकत्रित गणपती विसर्जन असेल प्रभागामध्ये, नौपाडा प्रभागामध्ये महाभोंडला असेल, असे विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. आणि नौपाडा प्रभागात असेल, ठाणे शहरामध्ये असेल, अनेक नागरिकांना माहिती आहे गेले 20 वर्षापासून महाभोंडल्याचा सण हा सर्व महिलांसाठी आपण नौपाडा प्रभागामध्ये घेतो. त्यामुळे उत्स्फूर्तपणे ठाणे शहरातल्या महिला या सर्व सणांमध्ये सहभाग घेतात. जनता पार्टी शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं आज आयोजन केलं आहे गडकरी रंगायतन इथे. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि 26 मंगळागौरीच्या टीम या ठिकाणी आलेल्या आहेत. अभिमानाची गोष्ट अशी आहे की काल रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं मंगळागौरीची टीम आज सकाळी 5:30ला ठाणे शहरात आली. सिंधुदुर्ग असेल, अलिबाग असेल, पनवेल असेल, मुंबई उपनगर, विक्रोळी, दिवा, ऐरोली, कळवा, नवी मुंबई, सावरकर नगर अशा ठाणे शहर आणि ठाणे शहराच्या इतर जिल्ह्यामधनं ह्या मंगळागौरीच्या टीम आलेल्या आहेत. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम विश्वास सामाजिक संस्था करते. गेली अनेक वर्ष आम्ही नौपाडा भागामध्ये जवळजवळ 20 वर्ष सलग एकाच मैदानावर, उमा निळकंठ व्यायामशाळेच्या मैदानावर सलग 20 वर्ष भोंडला एकही वर्षाचा खंड न पडता त्या ठिकाणी महाभोंडला आम्ही नवरात्रामध्ये आयोजन करतो. आजचं मंगळागौरीचं हे यंदाचं दुसरं वर्ष आहे आणि आत्तापर्यंत 26 टीमनी या ठिकाणी एंट्री केली आहे. आत्तापर्यंत 16 टीमनी या ठिकाणी गडकरी रंगायतनमध्ये त्यांचं या ठिकाणी मंगळागौरीचं प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे आणि प्रचंड मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी भेटलेला आहे. सर्व मंगळागौरीच्या ज्या महिलांनी त्या ठिकाणी भाग घेतला आहे
सर्व महिला भगिनींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दरवर्षी ही स्पर्धा होईल याची नोंद घेतो. विश्वास सामाजिक संस्था अनेक कार्यक्रम करते. कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर त्याची पूर्वनियोजित तयारी असते. या महिला लांबणं आलेल्या आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची या ठिकाणी नाश्ता भोजन व्यवस्था, त्यांच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व व्यवस्था या ठिकाणी विश्वास सामाजिक संस्थेने केली आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या त्रुटी विश्वास सामाजिक संस्थेतर्फे या ठिकाणी होणार नाही आहे एवढंच या ठिकाणी महिलांना आश्वासन देतो. सेलिब्रिटी कोण येणार आहे आजच्या या कार्यक्रमाला? ओवी पाटील ह्या सेलिब्रिटी आत्ता एक 15 मिनटात या ठिकाणी त्यांचं आगमन होईल. जवळजवळ 10 लाख व्ह्यू त्यांचे त्या ठिकाणी सोशल मीडियावर आहेत आणि त्यामुळे लहान मुलगी आहे परंतु त्या ठिकाणी तिला जो काय प्रचंड रिस्पॉन्स त्या गाण्याला भेटलेला आहे तिचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आहे. तिचं 10 ते 15 मिनटात या ठिकाणी आगमन होईल आणि त्यामुळे ज्या महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं असेल, आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं असेल, अशा महिलांचा सन्मान विश्वास सामाजिक संस्थेतर्फे इथे करण्यात येणार आहे.